नमस्कार मित्रांनो, मी तुषार कापडे. आज आपण AMVA एअर RTO मेन्स 2020 साठी त्याचबरोबर SSC JEE या एक्झामसाठी थर्मोडायनामिक्स या विषयाचे आतापर्यंत आलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचं एक डिस्कशन लेक्चर घेतोय. यामध्ये आपण थर्मोडायनामिक्सचे जे फंडामेंटल क्वेश्चन आहेत, प्रश्न जे विचारलेले आहेत तर ते आपण डिस्कस करूयात. पहिला प्रश्न बघूया. According to which law all perfect gases change in volume by 1/273 of their original volume at 0 degree Celsius for every 1 degree Celsius change in temperature when pressure remains constant. तर इथं जे काही विचारलेलं आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. लाईक सी, इथं काय विचारलंय, अकॉर्डिंग टू विच लॉ ऑल परफेक्ट गॅसेस चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इज बाय 1/273 of their original volume at 0 degree Celsius for every 1 degree Celsius change in temperature. So बघा, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम ह्या दोन गोष्टी चेंज होत आहेत व्हेन प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. सो बेसिकली हा जो लॉ आहे दॅट पर्टिक्युलर लॉ इज व्हॉट वी कॉल्ड एज अ चार्ल्स लॉ. तर बघा, आपण ह्या प्रश्नाचं उत्तरही शोधूया. आपल्याला माहिती व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर, मीन्स V/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. हीच गोष्ट आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, V1/T1 इज इक्वल टू V2/T2. हे इक्वेशन रिअरेंज केल्यावर आपल्याला मिळेल V1/V2 इज इक्वल टू T1/T2. आता चेंज इन द व्हॉल्यूम आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, V2 minus V1/V1 is equal to T2 minus T1/T1. So V2 minus V1 is nothing but delta V divided by original volume is V1. T2 minus T1 is delta T divided by original temperature T1. आपल्याला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअसचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर मध्ये कन्वर्जन जर केलं तर T1 0 डिग्री सेल्सिअस प्लस 273 विल बिकम 273 केल्विन. त्याचबरोबर T2 इज इक्वल टू हाऊ मच 1 डिग्री सेल्सिअस. चेंज किती आहे? 1 डिग्री सेल्सिअसचा. किंवा आपण T2 म्हणण्यापेक्षा इथं असंही म्हणू शकतो डेल्टा टी हा किती आहे? 1 डिग्री सेल्सिअसचा, म्हणजेच 1 केल्विनचा. 0 आणि 1 डिग्री सेल्सिअस यांचा जो डिफरन्स आहे तो किती असणार आहे? 1. सो दॅट विल बिकम 1/273. 1 म्हणजे डेल्टा टी अँड T1 इज नथिंग बट 273. सो इथं दिल्याप्रमाणे 1/273 ऑफ देअर ओरिजिनल व्हॉल्यूम. सो हा जो रेशो आहे जो विचारला गेलेला आहे दॅट पर्टिक्युलर रेशो इथं दाखवल्याप्रमाणे सॅटिस्फाय बेसिकली चार्ल्स लॉने होतो. सो आपण बघूया, जूल्स लॉ हा बेसिकली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला एम्फसाइज करतो. बॉइल्स लॉ, प्रेशर इज इनवर्सली proportional to the volume. Gay-Lussac's law, basically pressure is directly proportional to temperature, and Charles' law, volume is directly proportional to the temperature. So next प्रॉब्लेम आपण बघूया. हा विचारला आहे SSC JEE 2008 मध्ये. या अगोदरचा प्रॉब्लेम जो विचारला होता तो SSC JEE 2007 मध्ये. So zeroth law of thermodynamics defines internal energy, जे की आपण U ने दाखवतो, enthalpy capital H, temperature T or pressure P. So zeroth law of thermodynamics काय तो आपण बघूया. Zeroth law of thermodynamics tells us that if one body A is in thermal equilibrium with body B and body A
is in thermal equilibrium with body C, then body B and C are in thermal equilibrium with each other. हे त्याचं स्टेटमेंट आहे. सो पहिली गोष्ट थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? Thermal equilibrium means there is no change in temperature. So thermal equilibrium is related to the no change in the temperature. बघा, जर बॉडी TA is equal to the temperature of body TB, जर असं असेल तर तिथं कोणत्याही प्रकारचा टेम्परेचर चेंज होणार नाही, ना की A बॉडीमध्ये किंवा B बॉडीमध्ये. आणि तेच TA is equal to TC. याचा अर्थ असा होतो की TB is equal to TC. ह्या तीनही बॉडी एकमेकांशी कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये आहेत? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. हा आहे तुमचा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो बेसिकली झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय डिफाइन करतो? टेम्परेचर स्केल किंवा टेम्परेचर, नॉट स्केल बट टेम्परेचर ॲज अ प्रॉपर्टी. सो इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी आणि प्रेशर ह्या तीनही गोष्टी एलिमिनेट होऊन जातात. नेक्स्ट बघूया, द टर्म NTP स्टँड्स फॉर. NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. NTP नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. करेक्ट आन्सर सी. हा प्रश्न विचारला SSCGE 2010 मध्ये. मिक्सचर ऑफ आइस अँड वॉटर फॉर्म्स ए क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम और हेट्रोजेनियस सिस्टीम. तर बघा, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम या तीनही गोष्टी बेसिकली डिफाइन केल्या जातात. ते म्हणजे चेंज इन मास अँड चेंज इन एनर्जी फ्रॉम सिस्टीम टू द सराउंडिंग. परंतु ह्या इथे आईस आणि वॉटर आर नथिंग बट टू फेजेस ऑफ H2O. फेजेस म्हणजेच फिजिकल स्टेट्स. फिजिकल स्टेट. सो आईस म्हणजे झालं सॉलिड. आईस इज व्हॉट वी कॉल्ड एज अ सॉलिड अँड वॉटर म्हणजे लिक्विड. सो दोन वेगवेगळ्या फिजिकल स्टेट्स जेव्हा एकत्र येतात एकाच सबस्टन्सच्या, त्या सिस्टीमला म्हटलं जातं हेट्रोजेनियस सिस्टीम. त्या सिस्टीमला म्हटलं जातं हेट्रोजेनियस सिस्टीम. सो करेक्ट आन्सर या केसमध्ये आहे हेट्रोजेनियस सिस्टीम. When neither mass nor energy is allowed to cross the boundary of a system, then it is called as neither mass nor energy. म्हणजे ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीम मध्ये लेट अस कन्सिडर दिस इज ॲज अ सिस्टीम, आणि ह्या सिस्टीम मध्ये मास ट्रान्सफर इज झिरो अँड एनर्जी ट्रान्सफर सुद्धा काय आहे? झिरो आहे. सो अशा केसमध्ये बेसिकली अशा सिस्टीमला म्हटलं जातं आयसोलेटेड सिस्टीम. इन केस ऑफ क्लोज सिस्टीम द मास ट्रान्सफर इज झिरो बट energy transfer is not zero. Universe basically is related to that of the space which comprises surrounding plus system. So system आणि surrounding मिळून जे आहे त्याला म्हटलं जातं युनिवर्स. सिस्टीम म्हणजे काय? It is a portion of the universe taken under the consideration of thermodynamic analysis. Taken under consideration for the analysis, or we can say thermodynamic analysis. So ह्या केस मध्ये युनिवर्स हे सुद्धा ऑप्शन नाहीये. आणि ओपन सिस्टीम मध्ये मास इज नॉट झिरो आणि एनर्जी सुद्धा नॉट झिरो. सो चेंज इन मास अँड चेंज इन एनर्जी इज अलाउड from system to surrounding or from surrounding to the system. Therefore, the correct answer in this particular case is isolated system. In case of Boyle's law, if the pressure increases by 1%, the
percentage decrease in the volume is. आता पहिली गोष्ट आपण बॉइल्स लॉ लिहून घेऊ. P is inversely proportional to the volume or PV is equal to constant K. जेव्हा टेम्परेचर काय असणार आहे कॉन्स्टंट. सो PV आणि राईट हँड साइडला सगळ्या टर्म काय असणार आहे कॉन्स्टंट. सो P1 V1 is equal to P2 V2. सो यावरनं आपण लिहू शकतो इफ प्रेशर इन्क्रीजेस बाय 1%. सो 1% ने इन्क्रीज झाला म्हणजे काय P2 इज इक्वल टू, समजा P1 ची व्हॅल्यू 1 असेल तर P2 किती असणार आहे 0.01. हे आपण अशा पद्धतीने यासाठी लिहितोय सी P1 is increased by 1%. So 0.01 म्हणजे 1% P1. So it will become 1.01 P1. ही झाली P2 ची व्हॅल्यू. 1% नी जास्त आहे. सो P2 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर P1 V1 is equal to 1.01 P1 into V2. आपल्याला असं विचारलंय पर्सेंटेज चेंज इन द व्हॉल्यूम. सो बघा V2 will become 1 upon 1.01 V1, कारण P1 कॅन्सल होऊन जातो, V2 ची व्हॅल्यू ही मिळते. सो पर्सेंटेज चेंज will be V2 minus V1 divided by V1. आता इथं सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय की जर प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम कमी होईल. याचा अर्थ V1 is greater than V2. व्हॉल्यूम कमी होतोय म्हणजे काय फायनल व्हॉल्यूम इज लेस दॅन दॅट ऑफ इनिशियल व्हॉल्यूम. सो अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. सो V1 minus 100 divided by 101, याला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो 100 divided by 101 V1. So this will become V1 divided by V1. So final answer is 100 divided by 101%. So correct answer इथं दिल्याप्रमाणे 100 divided by 101. किंवा हे जर समजा ह्या फॉर्म मध्ये जरी नसेल तरी 1.00 divided by 1.01 अशा फॉर्म मध्ये सुद्धा असेल तरी सुद्धा हे आन्सर ऍक्सेप्टेड आहे. सो ह्या केस मध्ये इथं बी ऑप्शन अवेलेबल आहे. सो इट इज करेक्ट वन. सो वी कॅन टेक दॅट पर्टिक्युलर आन्सर. हा प्रश्न विचारला SSC GE 2012 मध्ये. नाउ the boiling point and the freezing points of water are marked on a temperature scale P as 130 degree P and minus 20 degree P respectively. What will be the reading on this scale corresponding to the 60 degree Celsius on Celsius scale? आता बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर स्केल 3 प्रकारचे आहेत. डिग्री सेल्सिअस जे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, डिग्री फॅरनहाइट जे की बेसिकली ब्रिटिश युनिट सिस्टीम मध्ये जनरली यूज केलं जातं किंवा युरोपियन सिस्टीम्स मध्ये, आणि तिसरं म्हणजे काय युनिव्हर्सल ऍब्सोल्यूट टेम्परेचर स्केल केल्विन. सो अशीच एक स्केल इथं ती मला दाखवलेली आहे की जिचं टेम्परेचर स्केल जे आहे ते P आहे. जसं डिग्री सेल्सिअस आहे तसं हे डिग्री P आहे. आता यामध्ये वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो किती 130 डिग्री P हा आहे तुमच्या वॉटरचा बॉइलिंग पॉइंट, आणि त्याचा फ्रीजिंग पॉइंट जो येतोय तो -20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, पण करस्पॉन्डिंग टू दॅट आपल्याला माहिती आहे की वॉटरचा डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर फ्रीजिंग पॉइंट जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट जो आहे तो 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्याचा अर्थ असा की जर समजा आपण P ह्या टेम्परेचर स्केल मध्ये कॅल्क्युलेशन केलं किंवा मेजरमेंट केलं तर 100 डिग्री सेल्सिअस वॉटरचं जे बॉइलिंग पॉइंट आहे तो ह्या स्केल मध्ये असा रीड केला जाईल 130 डिग्री P. आता तुम्हाला असं विचारलंय की व्हॉट विल बी द रीडिंग ऑन दी स्केल. ह्या स्केल वरती रीडिंग काय असेल करस्पॉन्डिंग टू 60 डिग्री सेल्सिअस इन केस ऑफ आवर
our we can say degree Celsius system. Okay, so डिग्री सेल्सिअसच्या करस्पॉन्डिंग इथं टेम्परेचर काय असेल पी स्केल मध्ये. तर बघा हे दोन एक्स्ट्रीम पॉइंट्स आहेत. तर आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंटरपोलेशन टेक्निक. इंटरपोलेशन ही काही वेगळी टेक्निक नाहीये. आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल्स NMO ह्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. सो ह्याचा अर्थ काय ते बघूया आपण. टेम्परेचर ऑन द गिवन टेम्परेचर स्केल P TP corresponding to the given temperature minus the lower temperature will be बघा TPL lower temperature divided by TPH minus TPL is equal to राइट हँड साइडला डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर आहे. सो TC हे जे करस्पॉन्डिंग टेम्परेचर विचारलंय मायनस लोअर TCL डिवायडेड बाय TCH मायनस TCL. आता हे कसं आलं. TCH चा अर्थ काय, या पर्टिक्युलर सिस्टीम मधलं हे हायर टेम्परेचर आणि TCL म्हणजे लोअर टेम्परेचर, आणि त्याच पद्धतीने इथं असलेल्या ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज. बघा आता यामध्ये आपल्याला TCC माहिती आहे, TCL माहिती आहे, TCH माहिती आहे आणि TCL माहिती आहे. सो 60 मायनस 0 डिवायडेड बाय 100 मायनस 0. सो 60 अपॉन 100 इज इक्वल टू ऑन राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइडच्या व्हॅल्यू बघू आपण. TPC आपल्याला ऍक्च्युअली फाइंड आउट करायचं आहे मायनस TPL मायनस मायनस विल बिकम प्लस. बघूया आपण 130 minus 20. So this will become, wait a minute. So हे इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर उत्तर आपल्याला साधारण असं मिळेल. या इथे आपण लिहू शकतो. So this will become 3/5 is equal to TPC plus 20 divided by 150. So 450 divided by 5 is equal to TPC plus 20. So 90. So TPC डायरेक्टली काढू शकतो आपण 90 आणि हा 20 प्लस आहे राईट हँड साइडला लेफ्टला गेला की तो मायनस होईल 70 डिग्री P. सो यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते तुमचं 70 डिग्री P असणार आहे. करेक्ट आन्सर इज B 70 डिग्री P. सो दिस अशा प्रकारचे एक्झाम्पल इवन गेट मध्ये त्याचबरोबर इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम मध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारलेले आहेत. Which of the following is an extensive property? एक्सटेन्सिव्ह चा अर्थ, प्रॉपर्टीचे 3 टाइप आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, ज्या प्रॉपर्टीज इंडिपेंडंट ऑफ मास असतात. independent of mass. Extensive properties, those are dependent of mass. आणि त्याचबरोबर स्पेसिफिक प्रॉपर्टीज, त्या म्हणजे काय, प्रॉपर्टी पर युनिट मास. म्हणजेच त्या प्रॉपर्टीचं जे काही युनिट असेल P, काही युनिट असेल पर kg. ओके, सो स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब पर kg. सो आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे ह्या 4 प्रॉपर्टीज पैकी अशी कोणती प्रॉपर्टी आहे की जी डिपेंडंट ऑफ मास आहे. सो डिपेंडंट ऑफ मास असलेली प्रॉपर्टी आपण बघूया. सी, टेम्परेचर इज इंडिपेंडंट ऑफ मास. वजन वाढलं काय कमी झालं काय, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. देन आफ्टर डेन्सिटी इज ऑल्सो
a independent property, and pressure is also independent property. So here in this case, enthalpy changes with respect of mass, so that will be considered as extensive property. पण यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, specific enthalpy, which is nothing but having unit kilojoule per kg Kelvin. So this is what we called as basically kilojoule per kg is what we called as specific enthalpy. आता यामधून आपण मासला eliminate केलं म्हणजे specific enthalpy will become independent of mass. तर त्याला एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी पण म्हणू शकतो. परंतु बघा हे कधी ज्यावेळी आपण स्पेसिफिक एन्थाल्पी अज्युम करू तेव्हा. पण आता इथं देताना फक्त आणि फक्त एन्थाल्पी दिली. सो करेक्ट आन्सर इज डी. The sequence of process that eventually return to the working substance to its original state is known as basically a thermodynamic cycle. बघा एखादी प्रोसेस सिक्वेन्शियली जर होत असते, एखाद्या पर्टिक्युलर सायकल मध्ये सिक्वेन्शियली प्रोसेसेस होत असतील. लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ रॅनकाइन सायकल. सो रॅनकाइन सायकल 1 to 2 is what we called as a pumping, 2 to 3 heat addition, 3 to 4 expansion, and 4 to 1 is what we called as basically condensation. तो ह्या केस मध्ये बघा वर्किंग मीडियम परत पुन्हा रिटर्न त्याच्या ओरिजिनल स्टेटला आलेला आहे. सो ओरिजिनल स्टेटला येण्यासाठी थर्मोडायनामिक सायकल इज करेक्ट आन्सर इन दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. कारण की इव्हेंट असू शकत नाही, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असू शकत नाही आणि नन ऑफ द अबो नाहीच आहे. तर यामध्ये थर्मोडायनामिक सायकल इज ॲप्रोप्रिएट वन. हा प्रश्न SSC-GE 2017 मध्ये विचारला आहे. According to the kinetic theory of gases, the absolute zero is the state when बघा kinetic energy of the molecules reduces to the zero. हा प्रश्न विचारला SSC-GE 2017 मध्ये. बघा kinetic energy is directly proportional to the temperature. कशा पद्धतीने CRMS is what we called as root mean square velocity of the molecule is dependent on temperature, and this is nothing but the expression for that. So 3RT divided by M, where R म्हणजे काय असतो तुमचा characteristic gas constant, T is what we called as absolute temperature, and M is what we called as a molecular weight of the molecule. So बघा ह्या केस मध्ये कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे ही व्हॅल्यू झिरो कधी होईल जेव्हा कायनेटिक एनर्जी काय असणार आहे मोलिक्यूलची झिरो असणार आहे. कारण की रेस्ट ऑफ द थिंग्स कॅन नॉट बी चेंज, ओनली दिस थिंग कॅन बी चेंज इज नथिंग बट द व्हेलॉसिटी. किंवा आपण असे म्हणू शकतो की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल्स रिड्युसेस टू द झिरो. Now, according to the Gay-Lussac's law, for the perfect gases, the absolute pressure of the given mass varies directly with absolute temperature if the volume remains constant. So, आपण हे already बघितलेलं आहे gas law. This question is asked in SSC-GE 2017. Three states of matter are distinguished with respect to molecules by the character motion of molecules. बघा सॉलिड स्टेट मध्ये मोलिक्युलर मोमेंट जे आहे ते ऑलमोस्ट इक्वल टू मोलिक्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑलमोस्ट झिरो असते. परंतु वॉटर ज्यावेळेस स्टेट आहे कंटेनर मध्ये पाणी आहे तर वॉटरची कॅरेक्टरिस्टिक मोशन काहीतरी एक्झिस्ट करते, नॉट इक्वल टू झिरो असते. आणि गॅसेस मध्ये तर रॅन्डमली मूव्ह होतात गॅस मोलिक्युल्स किंवा व्हेपर मोलिक्युल्स. सो फिजिकल स्टेट ऑफ मॅटर डिस्टिंग्विश कशा पद्धतीने करता येईल, कॅरेक्टर मोशन ऑफ मोलिक्युल्स. सो करेक्ट आन्सर इज डी. कारण की ओरिएंटेशन नंबर आणि atoms in molecules is not appropriate one. Equal volume of all gases at same temperature and pressure contain equal number of molecules. This is according to
is not related to the Charles law, not related to the Joule's law, but it is related to the Avogadro's law. आणि त्यावरून आपल्याला मिळतो तो म्हणजे Avogadro's नंबर. गेल-उजेक्स लॉ पण यामध्ये येत नाही. सो हा प्रश्न विचारलेला SSC JEE 2017 मध्ये and correct answer as I said Avogadro's law. A reversible process, basically it must pass through a continuous series of equilibrium state. बघूया आपण रिव्हर्सिबल प्रोसेस काय. लेट अस कन्सिडर एक PV डायग्राम आहे आणि त्यावरती आपण कॉम्प्रेशन प्रोसेस रिप्रेझेंट करतोय 1 to 2. आता यामध्ये कॉम्प्रेशन होत असताना व्हॉल्यूम कमी होत जातं आणि प्रेशर वाढत जातो. समजा हीच प्रोसेस आपण रिटर्न केली तर काय होईल, बेसिकली प्रेशर कमी होत जाईल आणि व्हॉल्यूम वाढत जाईल. सो ह्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल कधी म्हणू शकतो, जेव्हा ती प्रोसेस सेम पाथ फॉलो करेल, जो फॉरवर्ड पाथ होता तोच रिव्हर्स पाथ असणार आहे. सो इट मस्ट पास थ्रू अ कंटिन्युअस सिरीज ऑफ इक्विलिब्रियम स्टेट. बघा, इट शुड पास थ्रू कंटिन्युअस इक्विलिब्रियम स्टेट. इक्विलिब्रियम स्टेट जनरली म्हटलं जातं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ह्या केसमध्ये थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर स्टेट टू स्टेट जे आहे, समजा ह्या A to B इज व्हॉट वी कॉल्ड एज एक छोटीशी स्टेप आहे किंवा स्टेट चेंज झालेला आहे. अगदी छोटे स्टेट चेंज झालेली, म्हणजे छोटं अगदी थोड्या प्रमाणामध्ये प्रेशर वाढलं आणि थोड्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम कमी झालेला आहे किंवा वाढलेला आहे. सो अशा केसमध्ये टेम्परेचर जे आहे ते ऑलमोस्ट सेम राहील. बाकीच्या ज्या काही इक्विलिब्रियम कंडिशन लाईक मेकॅनिकल इक्विलिब्रियम अँड केमिकल इक्विलिब्रियम इज सपोज टू बी इन अ स्टेट दॅट वी अचीव all the concerning with equilibrium condition. म्हणजेच काय, thermodynamic equilibrium. Leaves no history of the events in the surrounding. बरोबर आहे की आपल्याला ह्या पर्टिक्युलर सिस्टीम मधून सराउंडिंगला काहीच दिलेलं नाही आपण, किंवा सराउंडिंग कडनं काहीच घेतलेलं नाही व्हाईल कॉम्प्रेशन ऑर एक्सपान्शन. सो देर इज नो हिस्ट्री इव्हेंट अवेलेबल इन द सराउंडिंग. म्हणजेच इथून हीट ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम इज ऑलमोस्ट झिरो. सो हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. अँड इट मस्ट पास थ्रू अ सेम स्टेट ऑन द रिव्हर्स पाथ ॲज ऑन फॉरवर्ड पाथ. ऑलरेडी ह्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. सो इन दिस पर्टिक्युलर केस द करेक्ट आन्सर इज ऑल ऑप्शन्स अबोव. Extensive property of the system is one whose value basically depends on the mass of the system like volume. So extensive property, correct answer इथं A आहे. It is dependent of mass only. The total heat of the substance is also known as internal energy. नाही आहे. It is not related to the internal energy. And internal energy du is function of CV dt. And it is nothing but किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार सुद्धा लिहू शकतो, U is nothing but Q minus W. du is nothing but Q minus W. Entropy ds or S2 minus S1 is equal to dQ upon T. So it is also not a total energy. Thermal capacity M into Cp is what we called as the thermal capacity, capital C ने दाखवलं जातं. So this is also not a total energy or total heat, but enthalpy H is nothing but U plus PV, which combines the, or we can say which is the sum of internal energy IE and work done, possible work done. So this is what we called as a total energy. Combination आहे म्हणून total energy. Correct answer जे आहे total energy किंवा total heat enthalpy. This question is asked in SSC JEE 2017. A system will be in thermodynamic equilibrium only if it is in thermal equilibrium, mechanical equilibrium and chemical equilibrium. Thermal equilibrium delta T is equal to 0. Change in temperature is 0. त्यानंतर change in forces. Okay, so summation of all the forces is equal to 0. त्याला म्हटलं जातं mechanical equilibrium. Chemical equilibrium, there is no any type of change of, we can say, process or system will occur. अशा टाइपच्या त्या पर्टिक्युलर प्लेसला त्या पर्टिक्युलर टाइमला केमिकल जो चेंज येतो 0 असतो. अशा
सिस्टीमला म्हटलं जातं केमिकल इक्विलिब्रियम. सो ज्यावेळी एखादी सिस्टीम या तीनही गोष्टी सॅटिस्फाय करते, then it is called as basically the system in thermodynamic equilibrium. A property of substances like pressure, temperature and density in thermodynamic coordinates are path function, point functions, cyclic functions or real function. So basically all properties are point function. So बघा इथं तुम्हाला दाखवू शकतो आपण on PV diagram. Let us consider 1 to 2. There is a change in a state. So ही झाली compression process. परंतु ह्या स्टेटला आणि ह्या स्टेटला pressure P1 आणि P2 are not equal. P2 is not equal to P1 and V1 is not equal to V2. So सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पॉइंट वाईज किंवा स्टेट वाईज काय होत जातात, चेंज होत जातात, म्हणून त्यांना पॉइंट फंक्शन मानलं जातं. पॉइंट फंक्शनचा अर्थ काय की बेसिकली these are changes with respect of specific point. A football was inflated to a gauge pressure of 1 bar when the ambient temperature was 15 degrees Celsius. When the game started on the next day, the air temperature at the stadium was 5 degrees Celsius. आदल्या दिवशी होतं 15 डिग्री सेल्सिअस, दुसऱ्या दिवशी 5 डिग्री सेल्सिअस. Assume that the volume of the football remains constant at 2500 किंवा 2500 centimeter cube or cubic centimeter. The gauge pressure of the air to which the ball must have been originally inflated so that it would equal to 1 bar gauge at the stadium. बघा पहिल्या दिवशी गेज प्रेशर जे आहे P1G is equal to 1 bar आणि त्याचा ॲब्सोल्यूट प्रेशर P1 किती असणार आहे 1 plus P atmospheric. So 1 plus 1.013 bar बरोबर 2.013 bar. हे झालं तुमचं प्रेशर P1 and T1 is equal to basically 15 plus 273 is equal to 288 Kelvin. This is the first condition. आता दुसऱ्या दिवशी T2 is equal to 273. T2 आहे तुमचं 5 डिग्री सेल्सिअस plus 5 it will become 278 Kelvin. Now V is equal to constant 2500 cubic centimeter. तुम्हाला विचारलंय what will be the value of P2 and it has to be equal to that of gauge pressure. ही गोष्ट तुम्हाला विचारली. So we will try to figure out how to solve this equation. बघा this problem P1 upon T1. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर या केसमध्ये आपण बेसिकली गॅस लॉ यूज करणार आहे. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड एज अ गेलोझेक्स लॉ. So P is directly proportional to T or P1 upon T1 is equal to P2 upon T2. So P2 will be P1 upon T1 into T2. So that will become 2.013 into T2 ची व्हॅल्यू आहे 278 आणि T1 जो आहे तो 288. So P2 ची व्हॅल्यू आपल्याला बेसिकली मिळते yes 2.08 bar and P2 is equal to आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू हा झाला बेसिकली ॲब्सोल्यूट प्रेशर P2G is equal to 2.08 minus 1.013 is equal to 1.07 bar. So correct answer in this particular case is 1.07 bar. Which of the following is expected to have highest thermal conductivity? So बघा conductivity K जे आहे it depends on the molecular structure, lattice vibration, and third one
lattice vibration and molecular structure basically. So molecular structure मध्ये basically इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हा एक महत्त्वाचा फेनॉमेनॉन आहे, पण हे असतं सॉलिड्सच्या बाबतीत. लिक्विड मध्ये मात्र फक्त आणि फक्त बेसिकली मोलिक्युलर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ही गोष्ट त्यामध्ये लॅटाइस व्हायब्रेशन ही एक गोष्ट त्यामध्ये कॉज होते की ज्याच्यामुळे थर्मल कंडक्टिव्हिटी चेंज होते. सो सॉलिड ची थर्मल कंडक्टिव्हिटी ही लिक्विड पेक्षा जास्त असते आणि लिक्विडची थर्मल कंडक्टिव्हिटी ही गॅसेस पेक्षा जास्त असते. तर इथं दाखवल्याप्रमाणे स्टीमची कमी असणारे, मेल्टिंग आईसची कमी असणारे आणि वॉटरची सुद्धा कमी असणारे सॉलिड आईसची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असेल. सो करेक्ट आन्सर इन दिस पर्टिक्युलर केस. ह्या मागचं कारण काय की सॉलिडची थर्मल कंडक्टिव्हिटी नेहमी जास्त असते, मेल्टिंग आईस मध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी कमी होत जाते. The amount of heat required to raise the temperature of 1 kg of water from 0 degree Celsius to the saturation temperature T degree Celsius at a given constant pressure is defined as sensible heat. The amount of water which is required to increase the temperature by 0 degree Celsius to the saturation temperature. बघा, वॉटरच्या बाबतीत 0 डिग्री सेल्सिअस हे म्हणजे तुमचं फ्रीजिंग पॉइंट आहे आणि सॅच्युरेशन टेम्परेचर ॲट पी इज इक्वल टू पी ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 बार. त्यावेळी सॅच्युरेशन टेम्परेचर TS इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस, अप्रॉक्सिमेटली 100 डिग्री सेल्सिअस असतं. ते असतं त्याचं सॅच्युरेशन टेम्परेचर. मग हे जे टेम्परेचर आहे हे आपण ही जी हीट ऍड केली आपण, ती हीट आपण सेन्स करू शकतो. त्यामुळे त्या हीटला म्हटलं जातं सेन्सिबल हीट. सेन्स कशी करतो आपण? विथ द हेल्प ऑफ स्केल दॅट इज व्हॉट वी कॉल्ड एज अ टेम्परेचर स्केल ॲट गिवन कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज पी ॲटमॉस्फेरिक. हे एक एक्झाम्पल घेतलं. कोणत्याही प्रेशरसाठी जी हीट ऍड करतो आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जी काही हीट ऍड करणार आहे आपण, इफ that added heat can be sensed with the help of thermometer, then it is called as basically sensible heat. The calories is the measure of quantity of the heat. Calories is the measure of quantity of heat. All gases behaves ideally under, आता gases as an ideal gas, कोणताही गॅस ॲज अ आयडियल गॅस म्हणून कधी बिहेव करतो? ॲट लो प्रेशर, पहिली कंडिशन. सेकंड, व्हेन देर इज अ हाई टेम्परेचर. थर्ड कंडिशन जी आहे व्हेन लो डेन्सिटी इज ऑकर. अँड फोर्थ वन इज इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नेग्लिजिबल. force offered by molecules. So या केस मध्ये बघा, लो प्रेशरची कंडिशन इथे दिलेली, व्हॅक्यूम कंडिशन नाही, हाय प्रेशर कंडिशन तर अजिबात नाही, हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर नो. सो करेक्ट आन्सर इन दिस पर्टिक्युलर केस इज बी. इफ गॅस वेपर इज अलाउड टू एक्सपांड म्हणायचं इथं, expand through a very minute aperture, then such a process is called as, बघा हा एक पाईप आहे, या पाईप मध्ये आपण एक प्लेट बसवली आणि त्या प्लेटला एक स्मॉल होल प्रोव्हाइड केलं आणि त्या पाईप मधनं हाय प्रेशर व्हेपर आपण काय केली? पास केली. तर व्हेपर ह्या छोट्या ओपनिंग मधून बाहेर पडणार. ॲट दॅट टाइम इथं डिफ्युजन प्रोसेस होते. Diffusion is what we call as basically reduction in momentum, or we can say transfer of momentum to overcome the friction offered by this surface. एकदम छोट्याशा अपर्चर मधून बाहेर पडत असताना बेसिकली ह्याच्यामध्ये
डिफ्युजन होतं आणि मोमेंटम डिफ्युजन म्हणू आपण त्याला. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन द प्रेशर रिड्युसेस. प्रेशर एकदा रिड्यूस झाला की बेसिकली त्या पर्टिक्युलर प्रोसेसला एक्सपान्शन म्हटलं जातं. परंतु ह्या एक्सपान्शन मध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की खूप स्मॉल ओपनिंग मधून ज्यावेळेस हाय प्रेशर स्टीम पास होते किंवा गॅस पास होत असतो, ॲट दॅट टाइम द एन्थॅल्पी ॲट इनलेट इज इक्वल टू एन्थॅल्पी ॲट आउटलेट. सो ह्या प्रोसेसला म्हटलं जातं आयसेन्थाल्पिक किंवा कॉन्स्टंट एन्थाल्पी प्रोसेस. आणि ही प्रोसेस जनरली नोन ॲज व्हॉट वी कॉल्ड ॲज अ थ्रॉटलिंग प्रोसेस. दिस प्रोसेस इज नोन ॲज थ्रॉटलिंग प्रोसेस. सो ह्या प्रोसेसचं वैशिष्ट्य असं आहे की देर इज नो वर्क डन can be possible with the help of such a type of process, and heat transfer from system to surrounding or surrounding to the system is zero. So enthalpy is constant, हे पहिलं वैशिष्ट्य, second and third, and I have already explained what exactly it mean by that process. So त्या प्रोसेसला म्हटलं जातं थ्रॉटलिंग प्रोसेस. हा प्रश्न SSC JEE 2017 मध्ये विचारलाय. Again, a football was inflated to the gauge pressure of 1 bar when the ambient temperature is 15 degrees Celsius. When the game started next day, the air temperature at the stadium was 5 degrees Celsius. Assume that the volume of the football remains constant as at 2500 cubic centimeter. The amount of heat lost by the air in the football and the gauge pressure of the air in the football at the stadium respectively equal to. आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायचंय? हीट लॉस टू द एअर अँड गेज प्रेशर. आता ह्या दोन गोष्टी आपण चेक करू. आता काय विचारलं? द अमाऊंट ऑफ हीट लॉस बाय द एअर अँड गेज प्रेशर ऑफ एअर इन द फुटबॉल ॲट द स्टेडियम. आता स्टेडियम मध्ये असताना किती असेल? तर बघू आपण. सेम प्रोसिजर आहे. T1 T2 वी नो दॅट T1 इज इक्वल टू 288 केल्विन, T2 इज इक्वल टू 278 केल्विन. हे ऑलरेडी आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट केलेलं. त्याला ऍड ऑन त्यांनी विचारला आहे प्रश्न. ॲटमॉस्फेरिक प्रेशर P ॲटमॉस्फेरिक इज इक्वल टू 1.013 बार. त्यावरनं P1 जो आहे तो 2.013 बार आणि V इज इक्वल टू 2500 cubic centimeter. So we know that P1 upon P2 is equal to T1 upon T2 as per Gay-Lussac's law. So P2 will become, आपण ह्या इकडे लिहू. So P2 will become T2 upon T1 into P1. So ही व्हॅल्यू मिळते आपल्याला 201 बार. हे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं. So sorry, that value will become 1.94 bar. We know that P2 gauge is equal to P2 minus P atmospheric. So that will become 1.94 minus 1.013. So 0.93 bar is the correct answer. आता हीट ट्रान्सफर Q इज इक्वल टू, बघा ह्या केस मध्ये व्हॉल्यूम काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो इट विल बिकम mCV/dt. आता टेम्परेचर चेंज माहिती आहे आपल्याला. आता राहिली गोष्ट काय? दॅट इज नथिंग बट मास. आता मास कसं फाइंड आउट करणार? वी नो दॅट PV इज इक्वल टू mRT. सो P1 V1 is equal to mRT1. M is equal to P1 V1 upon M upon RT1. डायरेक्टली इथं व्हॅल्यू पुट केल्या की M ची व्हॅल्यू जी आहे दॅट व्हॅल्यू वी फाउंड ॲट 6.8 into 10 raised to minus 3 kg. सॉरी 3 kg. ती व्हॅल्यू इथे पुट करू. 6.8 into 10 raised to minus 3 into CV ची व्हॅल्यू फॉर वॉटर इज 0.718 into 15 minus 5. So value after solving this we will get that 0.0437 kilojoule or
43.7 joule. So 43.7 joule and 93.93 bar. Correct answer is D. हा प्रश्न सेम SSC JEE 2017 मध्ये विचारला. For thermodynamic process to be reversible, the temperature difference between hot body and working substance should be basically zero. The correct answer in this particular case is zero. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस साठी रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस रिव्हर्स होण्यासाठी टेम्परेचर ऑफ सिस्टीम टू द सराउंडिंग किंवा हॉट बॉडी टू द लो बॉडी हे सगळं काय पाहिजे बेसिकली झिरो असेल तर आणि तरच ती प्रोसेस रिव्हर्स होऊ शकते. समजा टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट करत असेल ॲट दॅट टाइम इट विल नॉट बी अ रिव्हर्सिबल प्रोसेस. ह्यामागचं कारण असं वी ऑल नो दॅट nature's law heat is always transferred from high temperature to the low temperature and not from low temperature to the high temperature. So this exists like that. If जरी heat transfer from high temperature to low temperature naturally होतं परंतु low temperature to high temperature जायचं असेल it is not a natural process and obviously it will not be considered as reversible one. So temperature difference if is zero, then after we can consider that there might be a kind of process that will be zero. हा प्रश्न SSC JEE 2017 मध्ये विचारला आहे. The universal gas constant of the gas is product of molecular weight of the gas and basically it is a product of आपण बघूया. See, we know that R is what we call as a universal gas constant. So capital R is what we call as basically universal gas constant R bar divided by basically molecular mass is equal to characteristic gas constant. So Rm is nothing but universal gas constant. So correct answer ह्या particular case मध्ये काय आहे gas constant and molecular weight किंवा molecular weight of the molecular substance. The temperature of the gas is measure of average kinetic energy of the gas molecules. Already आपण हे discuss केलेलं आहे. We can see that thing 1/2 mv square which is nothing but what we call as average kinetic energy is nothing but 3/2 into kT. So temperature is directly proportional to basically kinetic energy and proportionality constant will be 2/3 upon K. So sorry 2/3 into 1 upon K. So K is what we call as the Boltzmann's constant. This is part from kinetic theory of gases. हा पार्ट काही पार्ट आपण 12वी मध्ये पण शिकलेलो आहोत. Thermal equilibrium between two or more bodies exists when they brought together and there is no change of temperature. Correct answer is basically C. According to the Gay-Lussac's law, for a perfect gas is a perfect gas, the absolute pressure of a given mass is directly proportional, or we can say directly equal to the absolute temperature if volume is constant. So absolute pressure is directly proportional to the temperature when volume is constant. So correct answer is C. Which of the following can be regarded as a gas so that gas law could be applicable within the commonly encountered temperature limits? आता बघा oxygen, nitrogen, steam and CO. Oxygen, nitrogen, water vapor, SO2, NH3, CO2, so carbon dioxide, sulfur dioxide, ammonia and moisture. आता ही ग्रुप दिलेले आपल्याला ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन and air. So बघा which of the following can be regarded as gas so that the gas law could be applicable. म्हणजे काय gas law काय आहे perfect gas equation PV is equal to mR
T. So हा गॅस लॉ ह्या सर्वांपैकी कोणत्या ग्रुपला ऍप्लिकेबल असेल? एक गोष्ट इथे दिसेल, स्टीम, वॉटर वेपर अँड मॉइश्चर. So these are what we call as the real gases. These are what we call as basically a kind of systems of gases which does not follows this ideal gas equation, or we can say perfect gas equation. Therefore, in this particular case, the correct answer is this. की ज्यामध्ये मॉइश्चर किंवा वॉटर वेपर किंवा स्टीम ह्या गोष्टी नाहीयेत. So water vapor, steam do not behave like an ideal gas. Therefore, gas laws could not be applicable to them. So यांनी असं विचारलंय की ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये ह्या पर्यायांपैकी कोणता पर्याय जास्त सुटेबल असेल, which type of set of gases follows the ideal gas equation. The temperature of the gas is produced due to kinetic energy of the molecules. This question is asked in SSC 2017. आत्ताच पाहिलं आपण 1/2 mv square is equal to 3/2 kT. So temperature कधी वाढेल? ज्यावेळेस kinetic energy of the molecule increases and vice versa. Kinetic energy वाढली की temperature सुद्धा rise होतं. The pressure of the gas in terms of its mean kinetic energy per unit volume E is equal to. इथे एक छोटंसं calculation बघूया आपण. We know that E is what we called as energy is nothing but 3/2 nRT, which is equal to that of, we can say, nRT. PV is equal to mRT. For a very small system, we have P is equal to nRT. Volume is negligible one. So we can write this as 3/2 आणि nRT च्या ऐवजी आपण लिहू शकतो इथं P. So P is equal to the pressure of the gas is equal to 2/3 of its energy, or we can say kinetic energy. So 2E/3 हे correct answer आहे ह्या केस मध्ये. So this question is also asked in SSC 2017. According to the Boyle's law, for the perfect gas, we know that Boyle's law PV is inversely proportional to the volume. So pressure आणि volume मधलं रिलेशन असलेलं एकमेव उदाहरण ह्या पर्टिक्युलर केस मध्ये एवढंच आहे, आणि ते सुद्धा आपण चेक करू शकतो. PV is equal to constant, P1 V1 is equal to P2 V2. So P1 upon P2 is equal to V2 upon V1 if temperature is equal to constant. So बघा या सगळ्या गोष्टी इथं सॅटिस्फाय होत आहेत. So we will get that perfect answer. The Boyle's law, that is PV is equal to constant, is applicable for the gases under all ranges of pressure, only small range of pressures, high pressure range and steady change of the pressures. So especially Boyle's law हा फक्त आणि फक्त small range of the pressure साठी applicable आहे. A perfect gas हे जे प्रश्न आहेत, what we are discussing right now, this is theoretical question, हे factual questions आहेत. This is the fact, you must know that particular thing. So factual questions आणि conceptual questions, जसं की आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलं, these are what we call as a conceptual question. बघूया आपण. A perfect gas at 27 degrees Celsius was heated until its volume is doubled. The temperature of the gas will be now. आता perfect gas कोणत्या टेम्परेचरला आहे? बेसिकली T1 is equal to 27 degrees Celsius is equal to 298 Kelvin. 27 means basically 300 Kelvin. So T2 will be what if the volume is doubled? बघा, we know that V is directly proportional to T. So V1 upon T1 is equal to V2 upon T2. So we can write V1 upon V2 is equal to T1 upon T2. So T2 will be V2 upon V1 into T1. So V2 upon V1, V2, its volume was doubled.
सो V2 आता डबल झालेला आहे V1 च्या. सो वी कॅन पुट दॅट व्हॅल्यू ऑफ V2 like this 2V1 upon V1 into T1 is nothing but T2. So T2 will become 2 into T1 is equal to 300 into 2 is equal to 600 Kelvin. आता टेम्परेचर आपल्याला इथं विचारताना डिग्री सेल्सिअस मध्ये विचारले. सो T2 is equal to 600 minus 273 that will become approximately 327 Kelvin. Sorry, degree Celsius. Degree Celsius. So correct answer in this particular case is C. Which of the following law is applicable for the behavior of perfect gas? So Boyle's law, Charles law, Gay-Lussac's law. या तीनही गोष्टी correct आहे. So all of the above is correct answer. According to the Dalton's law, the total pressure of the mixture of gases. आपण Dalton's law काय आहे ते बघूया. Dalton's law tells us that हा प्रश्न SSC JEE 2017 मध्येच विचारलेला आहे. Dalton's law tells us that if we have mixture of gases, let us take an example of air. एअर एका कंटेनर मध्ये आपण भरून ठेवलेली. सो एअरचा जो प्रेशर आहे इज इक्वल टू डाल्टन्स लॉ काय सांगतो, एअर प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर इज इक्वल टू सम ऑफ नायट्रोजन गॅस, तेवढंच नायट्रोजन गॅस, एअरचे जे काही इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंट आहे. एअर काय काय आहे, कसलं कसलं मिक्सचर आहे, नायट्रोजन प्लस ऑक्सिजन प्लस H2O म्हणजेच वॉटर व्हेपर म्हणजेच मॉइश्चर प्लस अदर गॅसेस जसे की CO2 साधारण 1% असतो आणि उरलेले बाकीचे गॅसेस आहेत. सो एअर प्रेशर जे काही एक्झर्ट करते, that pressure exerted by air as a mixture of gas is nothing but combination of pressure exerted by nitrogen plus pressure exerted by oxygen individually plus pressure exerted by water vapor plus pressure exerted by other gases. So sum of pressure, or we can say ह्या pressures ला generally म्हटलं जातं partial pressure. ह्या pressures ला म्हणजे pressure of oxygen, nitrogen, H2O हे जे काही प्रेशर आहे यांना म्हटलं जातं पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. ओके, सो इट इज नथिंग बट सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑल द गॅसेस. सो करेक्ट आन्सर यामध्ये इथं दिसतंय आपल्याला सम ऑफ ऑल द पार्शियल प्रेशर. सो द प्रेशर ऑफ द मिक्सचर ऑफ गॅसेस, एअर म्हणजे काय, पी एअर म्हणजे काय, प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस इज इक्वल टू पार्शियल प्रेशर. सो करेक्ट आन्सर इज सी. For the closed system is one in which closed system मध्ये काय होतं, mass does not cross the boundary but energy can cross the boundary. So correct answer इथं पहिलंच आहे A. हा प्रश्न सुद्धा SSC JEE 2017 मध्ये विचारलेला आहे. Kinetic theory of gases assumes that the collision between the molecules generally ते perfectly elastic collision असते. In case of kinetic theory of gases आपण हे assumption consider करतो that collision between two molecules, हे दोन molecules ज्यावेळी एकमेकांना collide होतील, so it is perfectly elastic. म्हणजे काय, बेसिकली जसे दोन रबरी बॉल एकमेकांना collide होतात त्या प्रकारचं कोलिजन म्हणजे काय, बेसिकली परफेक्टली इलास्टिक कोलिजन. समजा त्यामध्ये डिफॉर्मेशन झालं असतं मोलिक्युल्स मध्ये, तर मोलिक्युल स्ट्रक्चर सुद्धा काय झालं असतं, चेंज झालं असतं. म्हणजे पार्शली किंवा इन इलास्टिक टाइप ऑफ कोलिजन म्हणजे काय की एखादी कार दुसऱ्या कारला ज्यावेळेस कोलाइड होते त्यावेळी त्या कारचा शेप सुद्धा चेंज होतो. सो इट इज नॉट इलास्टिक कोलिजन, इट इज अ डिफॉर्मेटिव्ह कोलिजन. सो तुम्हाला सांगायचं ह्यासाठी हे उदाहरण की परफेक्टली इलास्टिक म्हणजे काय की दोन रबर बॉल्स एकमेकांना कोलाइड झाले एकाच साईजचे, एकाच शेपचे आणि एकाच मटेरियलचे, परंतु ते रबर ॲज अ मटेरियल असेल त्यामुळे ते एकमेकांना कोलाइड होतं, त्या टाईपचं कोलिजन इज व्हॉट वी कॉल्ड द परफेक्ट इलास्टिक कोलिजन. सो द कंडिशन नेक्स्ट बघू, द कंडिशन ऑफ परफेक्ट व्हॅक्यूम that is absolute zero pressure can be attained
कधी होतं ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर कधी अटेन होतं व्हेन टेम्परेचर इज ॲब्सोल्यूट झिरो कंडिशन. तर टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो कंडिशन म्हणजे काय -273.16 degree Celsius. So here is also correct answer is -273.16. An open system is one in which the mass open system म्हणजे काय the mass and energy both can transfer the boundary. So both energy and mass crosses the boundaries of the system. So correct answer is C. If the fluid expands suddenly into vacuum through an orifice of large dimension, हे महत्वाचं large dimension, then such a process is called as. आता बघा we have a container, एक कंटेनर आहे त्यामध्ये आपण एक पार्टिशन टाकलं, इथं गॅस आहे, प्रेशराइज गॅस आहे पीजी आणि इथं मात्र व्हॅक्यूम आहे म्हणजे इथं काहीच नाही व्हॅक्यूम. तर बघा जेव्हा आपण ह्या मेम्ब्रेनला एक होल करू साधारण त्याचा डायमीटर सफिशियंटली लार्ज असेल सो हाय प्रेशर गॅस व्हॅक्यूम साईडला काय होत जातो एक्सपांड होत जातो अँड इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. या प्रोसेसला इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलं जातं. देर इज नो एनी टाइप ऑफ वर्क आउटपुट. हीट ट्रान्सफर मे ऑकर म्हणजे not equal to that of we can say zero but it may occur within that particular gas. So अशा टाईपच्या एक्सपान्शनला जनरली म्हटलं जातं फ्री एक्सपान्शन. ही जी कंडिशन इथं सांगितलेली ती मी एक्सप्लेन केली and it is known as free expansion. It is not a parabolic, adiabatic or hyperbolic expansion. An ideal gas at a 27 degrees Celsius is heated at constant pressure till its volume becomes 3 times the temperature of the gas then will be. आता सेम कंडिशन आहे T1 आपण गेलो सॉरी चार्ल्स लॉ बघितला होता V1 upon V2 is equal to T2 upon T1 sorry it is T1 upon T2. So T2 will be V2 upon V1 into T1. आता T1 ची व्हॅल्यू किती येते 300 डिग्री सेल्सिअस. So 3 times V1, 3 times the initial one divided by V1 into 300 will become 900 Kelvin. So T2 is equal to 900 minus 273 will become basically 627 degree Celsius. So correct answer is 627 degree Celsius. Which of the following is not an extensive property? आता बघा ऑलरेडी आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बद्दल बघितलं होतं. इथं लिहिलंय नॉट अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह मीन्स व्हॉट इंडिपेंडंट ऑफ मास. तो इंडिपेंडंट ऑफ मास असलेली कोणती प्रॉपर्टी एंट्रॉपी नो, एन्थाल्पी नो, internal energy is also no. So correct answer is density. So D is the correct answer in this particular case. The value of universal gas constant R is equal to, it is given by 848 kg that is what we call as the kg force by kg per k mole per Kelvin. So बघूया आपण ते कसं आलं आपण मी ते सांगतो तुम्हाला. We know that Ru that is what we call as the universal gas constant is 8.314 kilojoule per kg mole per Kelvin. So 1 kgf is equal to 9.81 Newton. Now Ru is equal to 8.314 जूल. 8 पॉइंट म्हणण्यापेक्षा आता आपण त्याला किलो जूलच्या ऐवजी
जूल मध्ये कन्वर्ट करूया. सो इट विल बिकम 8314 जूल पर kg k mole per k. So we know that Ru, so kg च बेसिकली kg of एवढ्या फोर्स मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर 8.314 into 10 raised to 3 kgf m divided by kg per k mole. k mole आता फक्त मोल राहील, सॉरी मोल per Kelvin divided by 9.81 Newton. So Newton basically क्या kgf. So that will become 848 mkgf, rearranging that equation, per kg mole per Kelvin. So correct answer is A. What happened during the throttling process? The steam temperature remains constant? No. The steam pressure will remain constant? No. The steam entropy will remain constant? No. The only thing happen is that the steam enthalpy will remain constant. So throttling process is also called as constant enthalpy process. Liquids have no specific heat, different values of specific heat at same temperature, only one value of specific heat, two distinct values of specific heat. So आपल्याला माहिती दोन प्रकारचे स्पेसिफिक हीट असतात, Cp and Cv. Constant pressure, the specific heat at constant pressure and specific heat at constant volume. But if liquid is incompressible one, आपल्याला माहिती liquids are incompressible one. So when we saying that liquid is incompressible one, at that time the value that exists is nothing but Cv, which is equal to Cp. So only one value of specific heat. एकच value असते. The metric unit of heat is given as, metric unit basically calorie, kilocalorie किंवा calorie. Okay, so BTU Kelvin is nothing but temperature scale. BTU is what we call as the British thermal unit. Okay, so kilocalorie. This is not appropriate. So thank you for watching this video.